नेक्स्ट टॉपिक आहे स्टॅटिक डेटा मेंबर्स आणि स्टॅटिक मेंबर फंक्शन्स. म्हणजे डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शनला स्टॅटिक करायचंय आपल्याला. स्टॅटिक करण्यासाठी स्टॅटिक नावाचा कीवर्ड वापरला जातो. आता पहिला टॉपिक आहे स्टॅटिक डेटा मेंबर्स. काही महत्त्वाचे मुद्दे लिहून दिले की स्टॅटिक डेटा मेंबर्स हा आपल्या नॉर्मल डेटा मेंबर्स पेक्षा वेगळा कसा आहे. स्टॅटिक डेटा मेंबर्स आर initialized to zero when they are declared or allocated automatically. हे बघा C++ मध्ये जे डिक्लेरेशन करतो ते अलोकेट होतं. जे अलोकेट होतं त्याच्यात गार्बेज असते. हे शिकलो की नाही आपण. C++ मध्ये सुद्धा जे डेटा मेंबर्स आहेत ते अलोकेट होतात आणि अलोकेट झाले की त्यात काय असं सुरुवातीला गार्बेज until and unless they are initialized. ते जोपर्यंत तुम्ही इनिशियलाइज करतो त्यात गार्बेज असतं. पण जर तुमच्या क्लासमध्ये स्टॅटिक डेटा मेंबर असेल तर यात गार्बेज नसेल. आता काय असेल याच्यामध्ये झिरो. बिकॉज स्टॅटिक डेटा मेंबर्स हे ऑटोमॅटिकली इनिशियलाइज केले जातात झिरोने. कधी इनिशियलाइज होतं ते पण लिहायचे. ज्या क्षणाला ते तुम्ही डिक्लेअर करतात ज्या क्षणाला ते मेमरीत अलोकेट होतात इमिजिएटली त्यांना ऑटोमॅटिकली कंपायलर इनिशियलाइज करतो झिरोने. सो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. स्टॅटिक डेटा मेंबर्स आर इनिशियलाइज टू झिरो. कधी कधी पण लिहिले मी. and they are declared and allocated. कसं ऑटोमॅटिकली. सगळ्या प्रश्नांची उत्तर पहिल्याच पॉइंट मध्ये. तुम्हाला जर स्टॅटिक डेटा मेंबर बनवायचा असेल तर कुठला कीवर्ड वापरायचा आहे स्टॅटिक. स्टॅटिक डेटा मेंबर्स मस्ट बी डिक्लेअर्ड इन क्लास बाय युजिंग स्टॅटिक कीवर्ड. स्टॅटिक कीवर्ड डिक्लेअर करा. स्टॅटिक डेटा मेंबर्स also must be redeclared, redefined outside the class. Now this is new for you. हे नवीन आहे तुमच्यासाठी. बिकॉज आतापर्यंत आपण डेटा मेंबर्स क्लासमध्ये डिक्लेअर करत होतो, डायरेक्टली यूज करत होतो. पण जर तुम्हाला स्टॅटिक डेटा मेंबर बनवायचा असेल तर त्याला नुसतं डिक्लेअर करून चालत नाही. क्लासमध्ये तो डिक्लेअर केला, स्टॅटिक कीवर्ड यूज करून डिक्लेअर केला की त्याला क्लासच्या बाहेर, बघा काय लिहिले पुढे, आउटसाइड द क्लास. क्लासच्या बाहेर त्याला परत रिडिक्लेअर करायचंय. इट इज कंपल्सरी नाव. द पॉइंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट की एकदा क्लासमध्ये स्टॅटिक कीवर्डने त्याला डिक्लेअर केलं तरी सुद्धा त्याला क्लासच्या बाहेर पुन्हा रिडिक्लेअर करायचे. काही जण रिडिक्लेअर म्हणतात, काही जण त्याला रिडिफाईन म्हणतात. दोघं शब्द करावं लागतं. स्टॅटिक डेटा मेंबर्स आर नॉट अलोकेटेड इनसाइड द ऑब्जेक्ट. जनरली असे आठवण मी शिकवले तुम्हाला की फॉर एक्झाम्पल आपण नावाचा क्लास आहे. त्याच्याकडे दोन डेटा मेंबर्स आहेत, इंटिजर ए बी. बरोबर. अशा क्लासचा जेव्हा मी ऑब्जेक्ट बनवला, त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवला सॅम्पल एस. काय होतं, हा ऑब्जेक्ट एस जो आहे, ऑब्जेक्ट काय झाला, अलोकेट झाला कम्प्युटरच्या मेमरी मध्ये. कंपल्ट ॲड्रेस अलोकेट झाला. ऑब्जेक्टचा ॲड्रेस फॉर एक्झाम्पल 100. तो ऑब्जेक्ट रिकामा असेल का हो? काय असतं ऑब्जेक्ट मध्ये? कोणी विचारलं ऑब्जेक्ट मध्ये काय असतं? डेटा मेंबर्स. माहिती तुम्हाला की ऑब्जेक्ट मध्ये काय असतं? डेटा मेंबर्स. किती डेटा मेमरी आपल्याकडे? 2. जेवढे असतील तेवढे सगळ्या ऑब्जेक्ट मध्ये जातात. क्लासचे डेटा मेंबर कुठे जातात? ऑब्जेक्ट मध्ये. डेटा मेंबर ए आणि डेटा मेंबर बी हे त्या ऑब्जेक्ट एस मध्ये जाऊन अलोकेट झालेले असतात आणि निश्चितच त्यात गार्बेज असतात जेव्हा ते अलोकेट होतात. सो या आपण शिकलोय की आपलं ऑब्जेक्ट अलोकेट होणार. ऑब्जेक्ट अलोकेट झाला की त्याच्यानंतर क्लासचे सगळे डेटा मेंबर ऑब्जेक्ट मध्ये पाठवले जातात. अलोकेशन त्यांचं होतं. सो व्हॉट अबाउट द स्टॅटिक डेटा मेंबर? फॉर एक्झाम्पल द क्लास कंटेन्स वन स्टॅटिक डेटा मेंबर स्टॅटिक इंटिजर सी. स्टॅटिक डेटा मेंबर ऑब्जेक्टच्या मध्ये अलोकेट नाही होत. नॉर्मल डेटा मेंबर्स ऑब्जेक्ट मध्ये अलोकेट होतात. स्टॅटिक डेटा मेंबर ऑब्जेक्ट मध्ये अलोकेट होत नाही. असं कुठे होतो? डायरेक्टली मेमरी मध्ये, जसा तो ऑब्जेक्ट झालाय ना. सो जर ह्या एक्झाम्पलला बघितलं तर इथे जे दोघं स्टॅटिक डेटा मेंबर आहेत, सॉरी नॉन स्टॅटिक, आपण शब्द पण वापरूयात. बघा याला आपण म्हणूयात इंटिजर सी कुठला डेटा मेंबर आहे? स्टॅटिक. इंटिजर ए बी यांना म्हणूयात नॉन स्टॅटिक. स्टॅटिक नाहीये, त्यांना आपण शब्द वापरू की नॉन स्टॅटिक आहेत, नॉर्मल डेटा मेंबर्स. सो जे नॉन स्टॅटिक डेटा मेंबर्स आहेत हे ऑब्जेक्ट मध्ये जाऊन अलोकेट होतात, होत राहतील काय. तो स्टॅटिक आहे ऑब्जेक्ट मध्ये नाही. फॉर एक्झाम्पल इफ दिस इज द कम्प्युटर्स मेमरी, मेमरीचा अर्थ सगळ्यांना कळतो. दिस इज द कम्प्युटर्स मेमरी विथ सम पर्टिक्युलर सेल्स. ऑब्जेक्ट अलोकेट झाला, ऑब्जेक्ट मध्ये नॉन स्टॅटिक केले, पण स्टॅटिक सी हा डायरेक्टली सेपरेटली अलोकेट होतो, ऑब्जेक्ट मध्ये अलोकेट होत नाही. काय नाव दिलं होतं? सी.
हे अलोकेशन पण समजून घ्या. थेरॉटिकल सगळं पाठ करून देतात, पण टेक्निकली काय घडतंय मेंबर मध्ये कळलं सगळ्यांना. स्टॅटिक डेटा मेंबर हा ऑब्जेक्टच्या मध्ये अलोकेट होतो का? नाही, तो एकदा त्याला घेणं देणं नाही. सेपरेटली कुठे अलोकेट होतो? डायरेक्टली कम्प्युटरच्या मेमरीमध्ये अलोकेट होणार. आणि हा स्टॅटिक डेटा मेंबर आता तुमच्याकडे जेवढे ऑब्जेक्ट असतील, ऑब्जेक्ट त्याला शेअर करतील. सो ऑब्जेक्ट एस इज नाउ शेअरिंग द स्टॅटिक डेटा मेंबर सी. सो इकडे बघा, स्टॅटिक डेटा मेंबर्स आर नॉट अलोकेटेड इनसाइड द ऑब्जेक्ट. हे ऑब्जेक्ट मध्ये अलोकेट नाही होत. मग कुठे होतात? पुढे लिहिले, दे आर अलोकेटेड सेपरेटली डायरेक्टली इनटू द कम्प्युटर्स मेमरी. स्टॅटिक डेटा मेंबर्स आर शेअर्ड बाय ऑल द ऑब्जेक्ट्स. जेवढे ऑब्जेक्ट असतील हे सगळे त्याला शेअर करतील. दे आर कॉमन फॉर ऑल द ऑब्जेक्ट. स्टॅटिक डेटा मेंबर्स सगळ्या ऑब्जेक्ट साठी काय असतात? कॉमन असतात. वेगवेगळे परत परत अलोकेट नाही होणार. सिंटॅक्स लिहून दिले की जर तुम्हाला स्टॅटिक डेटा मेंबर डिक्लेअर करायचा असेल तर डेटा मेंबरचा सिंटॅक्स माहिती, व्हेरिएबलचा डेटा टाइप आणि व्हेरिएबल नेम. पण त्याच्यासमोर काय लिहून टाकायचं? स्टॅटिक कीवर्ड. झाला तो स्टॅटिक. तो स्टॅटिक डेटा टाइप व्हेरिएबल नेम झाला स्टॅटिक डेटा मेंबर डिक्लेअर. रिडिक्लेरेशन कसं करायचंय? क्लासच्या बाहेर जायचंय. एक गोष्ट शिकलाय तुम्ही, क्लासच्या बाहेर गेला काय लावायचं असतं? आयडेंटिफिकेशन लेबल कंपल्सरी लावायचं असतं बाहेर गेला. जो इंटिजर सी होता क्लासमध्ये, त्या इंटिजर सी ला क्लासच्या बाहेर कंपल्सरी रिडिक्लेअर करायचं होतं, पण आयडेंटिफिकेशन लेबल तर लावायचं होतं. सो इंट आणि सी च्या मध्ये काय येईल? आयडेंटिफिकेशन लेबल. आणि रिडिक्लेअर करताना स्टॅटिक कीवर्ड परत यूज नाही करायचा आहे. डिक्लेरेशन साठी स्टॅटिक कीवर्ड वापरायचा क्लासच्या मध्ये, पण क्लासच्या बाहेर जेव्हा रिडिक्लेअर करणार त्याला परत काय यूज करू? आता याला रिडिक्लेअर करतो, मला काय देणार? हे सॅम्पल. लक्षात सगळ्यांना? सो जेव्हा त्या इंटिजर सी ला क्लासच्या बाहेर घेऊन जाणार, निश्चितच आपल्याला आयडेंटिफिकेशन लेबल क्लासचं लावायचं असतं. ते कुठे लावलं जातं? डेटा टाइप आणि व्हेरिएबल नावाच्या मध्ये. सो हे आहे त्याचं आयडेंटिफिकेशन लेबल की हा इंटिजर सी कुणाचा डेटा मेंबर आहे? सॅम्पल क्लासचा. झाला तो डिक्लेअर. तर हे दोन स्टेप्स कंपल्सरी आहे. तुम्ही म्हणा सर आम्हाला नाही करायची, आमची मर्जी तुमची मर्जी, तुम्ही सांभाळत बसा, तुमचे प्रोग्राम आयुष्यभर रन होणार नाही. म्हातारे होऊन जाणार तरी रन होणार नाही. बिकॉज दोन स्टेप्स आहेत. Declare it inside the class by using the static keyword, and the second step, redeclare it outside the class by using the identification label. झाला. आता तुम्ही याला यूज करू शकता. स्टॅटिक डेटा मेंबरचे महत्त्वाचे मुद्दे कळले सगळ्यांना? पहिला मुद्दा, स्टॅटिक डेटा मेंबर मध्ये गार्बेज असते का? नाही, हे ऑटोमॅटिकली इनिशियलाइज होतात झिरोने. कधी होतात? जेव्हा ते डिक्लेअर होतात, अलोकेट होतात, त्याच क्षणाला ते झिरोने ऑटोमॅटिकली इनिशियलाइज केले जातात. स्टॅटिक डेटा मेंबर डिक्लेअर करायचा असतो क्लासमध्ये. क्लासमध्ये डिक्लेअर करताना स्टॅटिक कीवर्ड यूज करा. स्टॅटिक डेटा मेंबरला क्लासच्या बाहेर रिडिक्लेअर पण करावं लागतं. ठीक आहे. स्टॅटिक डेटा मेंबर अलोकेशन जर विचारलं की याचं अलोकेशन कसं होतं, हा ऑब्जेक्ट मध्ये अलोकेट होतो का? नाही, स्टॅटिक डेटा मेंबर ऑब्जेक्ट मध्ये अलोकेट नाही होत. हा सेपरेटली इंडिव्हिज्युअली डायरेक्टली मेमरी मध्ये अलोकेट होणार. स्टॅटिक डेटा मेंबर सगळ्या ऑब्जेक्ट साठी कॉमन असतो. हे सगळे ऑब्जेक्ट त्याला शेअर करतात. ठीक आहे. असे महत्वाचे मुद्दे आपण स्टॅटिक डेटा मेंबरचे शिकले. सिंटॅक्स बघितला दोघांचा. रेडिक्लेरेशन सिंटॅक्स बघा. डेटा टाइप लिहिला. व्हेरिएबल नाव, व्हेरिएबलचं नाव आणि डेटा टाइपच्या मध्ये काय लावलं आपण? क्लास नेम स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर, ज्याला म्हणतात आयडेंटिफिकेशन. सो एक्झाम्पल लिहिलं आपण. सॅम्पल नावाचा क्लास घेतला. स्टॅटिक इंट ए हा एक डेटा मेंबर, स्टॅटिक डेटा मेंबर. सिंपल प्रोग्राम लिहिला जे आपण एक्झाम्पल मध्ये घेतलं, तो सॅम्पल नावाचा क्लास बनवलेला आहे. दोन डेटा मेंबर्स आहेत, इंटिजर ए आणि बी, आणि एक स्टॅटिक डेटा मेंबर्स आहेत, इंटिजर सी. नेहमीप्रमाणे मी शिकवण्याची गरज नाही. व्हॉइड एक्सेप्ट दिला, डेटा एक्सेप्ट झाला. ए, बी आणि सी एनी 3 व्हॅल्यूज डिस्प्लेने डिस्प्ले केलं. पण हा जो स्टॅटिक डेटा मेंबर आहे, जो क्लास मध्ये काय केलाय आपण? डिक्लेअर केला. नियम काय म्हणतो? क्लासच्या बाहेर त्याला कंपल्सरी रिडिक्लेअर करायचं. केलंय आपण बघ, केलंय बघा. हे आहे त्याचं रिडिक्लेरेशन. मेन मध्ये काही बदल नाही, नेहमी सारखाच आहे. क्लासचा ऑब्जेक्ट बनवला, एक्सेप्टला कॉल केलं, डिस्प्लेला कॉल केलं, झाला आपला स्टॅटिक डेटा मेंबरचा प्रोग्राम. पण आता अजून काही टेक्निकल मुद्दे आहेत स्टॅटिक डेटा मेंबरचे, जे तुमच्या पुस्तकात नाही पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. की रिडिक्लेरेशन जेव्हा आपण करतो, स्टॅटिक
sample scope resolutions. And at the time of redeclaration, we can also initialize it. त्याला initialize करू. एक नियम काही ना अजूनही कळला नसेल, पण जे व्यवस्थित कन्सेप्च्युअली सी लँग्वेज शिकलेले होते. मी सांगितलंय होतं सुरुवातीला जेव्हा मी क्लासेस शिकवायला सुरुवात केली, की स्ट्रक्चर मध्ये आपण जे डेटा मेंबर्स डिक्लेअर करतो, जे व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो, त्यांना स्ट्रक्चरच्या मध्ये इनिशियलाइज करता येतं नाहीये. शिकला होता तुम्ही? इनिशियलायझेशन अलाउड आहे का स्ट्रक्चरच्या मध्ये? सेम क्लास मध्ये जी डेटा मेंबर्स आपण डिक्लेअर करतो, फॉर एक्झाम्पल मी जर लिहिलं तर चालेल. दुसरी गोष्ट, हा जो स्टॅटिक डेटा मेंबर आहे तो क्लास मध्ये डिक्लेअर केला आहे, तर निश्चितच क्लास मध्ये तर अलाउड नाहीच आहे. डिक्लेरेशन अलाउड आहे, क्लास मध्ये अलाउड नाही. पण मला सांगा, जेव्हा रीडिक्लेअर करत होतो तेव्हा तो क्लास मध्ये का हो? क्लासच्या बाहेर ना, चालणार नाही का? ही असं करून बघा, जेव्हा रन करणार एरर येणार. क्लासच्या बाहेर ना, डिक्लेरेशनच इन दे. Redeclaration, it is not inside the class now, so you're free. मी ह्याला इनिशियलाइज केलं तरी चालेल. आलं का लक्षात? माझी कन्सेप्ट करून बघायचं तुम्ही जेव्हा प्रोग्राम करता. आता एक महत्वाची गोष्ट, आपण काय शिकलो की स्टॅटिक डेटा मेंबर जेव्हा डिक्लेअर होतो, जेव्हा अलोकेट होतो, तो 0 ने इनिशियलाइज होतो. कशाने? 0. फ्लोट व्हॅल्यू असेल तर 0.0. गार्बेज नसते त्याच्यामध्ये, तो इनिशियलाइज्ड असतो ऑटोमॅटिकली. when they are created, when they are allocated, they are automatically initialized as 0. now for example, याला रीडिक्लेअर केलं अशा पद्धतीने, आणि आता विचारलं की जेव्हा हा अलोकेट झाला असेल त्याची इनिशियल व्हॅल्यू काय असेल? 0. पण जर तुम्ही याला या पद्धतीने इनिशियलाइज करताय आणि आता विचारलं की याची इनिशियल व्हॅल्यू सुरुवातीची आता 0 थोडी आहे, तुम्ही टाकली व्हॅल्यू काय? ते गार्बेज तर नाहीये ना, तुम्ही इनिशियलाइज केले तर 0 थोडी असेल. आता काय असेल त्याच्यात? नंतर तुम्ही किती वेळेस चेंज करा तुमचे. So this is very important to know that at the time of redeclaration, we can only redeclare it, or we can redeclare and initialize it. The choice is yours. तुम्ही करू शकता. प्रोग्राम रन करताना हे ट्राय करून बघायचं, चालेल. हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट अलोकेशन. आपण अलोकेशन कोण समजून घेऊया की जेव्हा तुम्ही क्लासचा ऑब्जेक्ट बनवता, जसं इथं बनवला सॅम्पलेस ऑब्जेक्ट बनवला, डिक्लेअर केला, म्हणजे तो अलोकेट झाला कंपाइल टाइमला कॉम्प्युटरच्या मेमरी. कॉम्प्युटर्स मेमरी, मेन मेमरी असते. त्या मेमरी मध्ये हा ऑब्जेक्ट एस अलोकेट झाला, बरोबर. ऑब्जेक्ट अलोकेट झाल्यानंतर इमिजिएटली त्याच्यात डेटा मेंबर नॉन स्टॅटिक, आता शब्द प्रॉपर वापरावा लागतो बिकॉज आपल्याकडे स्टॅटिक पण आहे. सो कंपाइल टाइमला जेव्हा प्रोग्राम कंपाइल होतोय त्या क्षणाला हा ऑब्जेक्ट कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये अलोकेट झाला. ऑब्जेक्ट अलोकेट झाल्यानंतर इमिजिएटली नॉन स्टॅटिक डेटा मेंबर त्याच्यामध्ये अलोकेट होऊन जातील, ए आणि बी. पण ते फक्त अलोकेट झाले. मला सांगा एबी मध्ये काय असेल? गार्बेज. नॉन स्टॅटिक मध्ये काय असेल तर काहीतरी गार्बेज व्हॅल्यू असेल. आफ्टर द अलोकेशन ऑफ द ऑब्जेक्ट अलोकेट झाला, त्यात नॉन स्टॅटिक डेटा मेंबर अलोकेट झाले, त्याच्यानंतर इमिजिएटली कंपाइलर थांबत नाही. त्याला माहिती आहे इथे यांच्याकडे स्टॅटिक डेटा मेंबर पण आहे. हा स्टॅटिक डेटा मेंबर सी सुद्धा मेमरी मध्ये अलोकेट होणार, पण लक्षात ठेवा तो ऑब्जेक्ट मध्ये नाही जाणार सेपरेटली. आता थोडस डायग्राम मोठी झाली, थोडी छोटी करूया. सेपरेटली अलोकेट झाला. काय नाव आहे त्याचं? सी.
ऍड्रेस काहीही असू शकतो. तो गार्बेज असेल का त्याच्यात? यांचं गार्बेज आहे, जेव्हाही अलोकेट झाले त्याचं गार्बेज आहे. पण ज्या क्षणाला हा स्टॅटिक डेटा मेंबर अलोकेट झाला त्याचं गार्बेज आहे का? आपलं एक्झाम्पल बघून सांगा काय असेल त्याच्यात? झिरो असेल. इनिशियलाइज स्टॅटिक गार्बेज नाही. नाव अज्युम की या प्रोग्राम मध्ये मी अजून एक ऑब्जेक्ट बनवतो. एक्झाम्पल एस बनवला होता ना आपण, असं काय करूया? S1, S2. दिस इज S1. सो पुन्हा कंपायलेशनच्या वेळेस कंपायलरने पहिला ऑब्जेक्ट S1 अलोकेट केला. S1 मध्ये जेवढे डेटा मेंबर्स नॉन स्टॅटिक होते S1 मध्ये अलोकेट झाले. स्टॅटिक तर सेपरेटली इंडिव्हिज्युअली अलोकेट झाला. दुसरा ऑब्जेक्ट बनवलाय तुम्ही S2. बोला काय होईल? आपण अलोकेट होईल, सगळं अलोकेट होतं कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये. सो S2 सुद्धा अलोकेट झाला. S2 मग आता पुढे काय होईल? काय S2 मध्ये काय होईल? नॉन स्टॅटिक डेटा मेंबर A आणि B अलोकेट होतील. नॉन स्टॅटिक डेटा मेंबर A आणि B अलोकेट होतील. काय असेल त्याच्यात? याच्याने गोष्ट क्लिअर झाली की जे नॉन स्टॅटिक डेटा मेंबर्स आहेत ते प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये अलोकेट होत आहेत. अगेन अँड अगेन जोपर्यंत तुम्ही ऑब्जेक्ट बनवत जाणार तोपर्यंत प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये काय असतं? नॉन स्टॅटिक डेटा मेंबर अलोकेटेड इन ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट ऑफ द क्लास. जे नॉन स्टॅटिक डेटा मेंबर्स आहेत हे क्लासच्या प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये अलोकेटेड असतात. So the point is that every object has its own copies of non-static data member. प्रत्येक ऑब्जेक्ट कडे त्याच्या स्वतःच्या कॉपीज असतात नॉन स्टॅटिक डेटा मेंबरच्या. हा A आणि हा B कुणाचा आहे? S1 चा. सेपरेटली इंडिव्हिज्युअल त्याचे स्वतःचे आहे. हा A आणि हा B कुणाचा आहे? S2 चा आहे. कळलं? Each object has its own copy of the non-static data members. आणि म्हणूनच नॉन स्टॅटिक डेटा मेंबरच्या व्हॅल्यूज प्रत्येक ऑब्जेक्टच्या वेगवेगळ्या असू शकतात. yes or no? S1 मध्ये 10 आणि 20 असेल तर S2 कडे A ची व्हॅल्यू 30 आणि B ची व्हॅल्यू 40 असू शकते. ते दोघं डिपेंडेंट आहे का एकमेकांवरती? दोघांचं सेपरेट अलोकेशन आहे. दोघांमध्ये त्यांचे स्वतःचे नॉन स्टॅटिक डेटा मेंबर आहे. सो नॉन स्टॅटिक डेटा मेंबरच्या व्हॅल्यूज प्रत्येक ऑब्जेक्ट साठी वेगळ्या असू शकतात. व्हॉट अबाउट द स्टॅटिक डेटा मेंबर? हा ऑब्जेक्ट मध्ये अलोकेट झाला होता का? नाही. हा इंडिव्हिज्युअली सेपरेटली मेमरी मध्ये अलोकेट झालेला आहे. आपण म्हटलं की नॉन स्टॅटिक डेटा मेंबर किती वेळेस अलोकेट होतात? अहो ते प्रत्येक वेळेस अलोकेट होतात जेव्हा जेव्हा ऑब्जेक्ट बनवला जातो. पण जर आपण विचारलं की स्टॅटिक डेटा मेंबर किती वेळेस अलोकेट होतो? एकच वेळेस. बरेच 100 ऑब्जेक्ट बनवा, हा किती वेळेस अलोकेट झालेला आहे? एकच वेळेस. हा कुठे अलोकेट झाला? डायरेक्टली मेन मेमरी मध्ये सेपरेटली ऑब्जेक्ट मध्ये झाला का? नाही. मग आता विचारलं की S1 साठी फॉर एक्झाम्पल पुढे प्रोग्राम एक्झिक्यूट करूयात आपण. पुढे एक्झिक्युशन झालं, ऑब्जेक्ट अलोकेट झाले, नॉन स्टॅटिक डेटा मेंबर्स अलोकेट झाले इंडिव्हिज्युअली सेपरेटली. स्टॅटिक डेटा मेंबर सुद्धा अलोकेट झाला आणि मग कॉल झाला S1.accept. काय कॉल केला आपण? S1.accept. एक्सेप्ट एक्झिक्यूट झाला. एंटर केली 3 नंबर्स A, B आणि C. मग आता एक्सेप्ट एक्झिक्यूट झाला. पहिली व्हॅल्यू युजरने दिली A ची फॉर एक्झाम्पल 10, दुसरी B ची दिली 20 आणि C ची दिली 30. नीट आहे का? या व्हॅल्यूज रेस्पेक्टिव्हली जाऊन स्टोअर झाल्या. सो S1 साठी A ची व्हॅल्यू किती स्टोअर असेल? 10. B ची किती स्टोअर असेल? आणि C मध्ये काय केलं? त्याच्यानंतर S1 डॉट डिस्प्ले केला आपण. S1 डॉट डिस्प्ले केला. A ची व्हॅल्यू प्रिंट झाली 10, B ची व्हॅल्यू 20 आणि C ची 30. आता पुढे प्रोग्राम तर नाहीये बिकॉज आपण एका ऑब्जेक्टचा लिहिला. पण अजून करा की आपण आता दुसरा ऑब्जेक्ट S2 आहे त्याला एक्सेप्ट ला कॉल केलं. आता S2 साठी एक्सेप्ट कॉल झाला. पुन्हा 3 व्हॅल्यूज S2 साठी युजरने दिल्या असतील.
अज्युम करा यावेळेस युजरने दिला 40, 50 आणि 60. 40 कुठे जाऊन स्टोअर झाला? S2 च्या A मध्ये. स्पष्ट आणि क्लिअर बोलायचं. 40 कुठे जाऊन स्टोअर झाला? S2 च्या A मध्ये 40 स्टोअर झाला. 50 आणि 60 काय झालं आता इथं? ओव्हरराईड झाले बिकॉज तो एकच आहे ना. तो सगळ्यात जास्त हे सेपरेट होते. इथे व्हॅल्यूज ओव्हरराईड होत आहेत का? S1 कडे स्वतःचा A ज्याची व्हॅल्यू 10 आहे, स्वतःचा B ज्याची व्हॅल्यू 20 आहे. S2 कडे स्वतःचा A आहे, व्हॅल्यू किती त्याची 40, B ची व्हॅल्यू किती 50. हे स्वतःच नाहीये त्यांचं, कॉमन आहे. आपण पॉईंट केला होता. Non-static data members are, static data members are common for all the objects. They are shared by all the objects. They are common for all the objects. झालं काय इथं आता? पूर्वी 30 होती, पण आता S2 ओव्हरराईड केली आणि ती झाली 60. काय झाली? आता परत S1 च्या डिस्प्लेला कॉल केलं. कुणाच्या? S1 च्या. तिथे S1 साठी C किती प्रिंट झाला होता? पण आता S1 चा डिस्प्ले जर याच्यानंतर पुन्हा कॉल केला तर S1 चा A किती प्रिंट होईल? B. आणि त्याच S1 साठी C ला प्रिंट केलं जात. तो एकच आहे, वेगवेगळा नाहीये. तो दिसतोय डोळ्यांना. दिसलं का तुमच्या डोळ्यांना? S1 साठी AB वेगळा दिसतोय, S2 साठी AB वेगळा दिसतोय. हा का वेगळा आहे का? अरे तो एकच होता. ज्याची वेळी पूर्वी 30 होती ती आता 60 झालेली आहे. ज्या S1 ने पूर्वी त्याला 30 दिलं होतं, दाखवलं होतं, प्रिंट केलं होतं, तोच S1 त्याला आता 60 दाखवणार आहे. स्टॅटिक डाटा मेंबर्स प्रोग्राम झाला असेल तर डेटा स्ट्रक्चर